आणि आता थेट जाऊयात महत्त्वाच्या 3 राज्यांमध्ये ज्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी उपस्थित आहेत। थेट उत्तर प्रदेशातून लखनौमधून प्रशांत कदम आपल्याबरोबर असणार आहे, तर पंजाबमध्ये आहेत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आणि गोव्यामधून असणार आहे गणेश ठाकूर। सुरुवातीला जाऊयात उत्तर प्रदेशामध्ये। प्रशांत, गेल्या अनेक दिवसांपासून तू उत्तर प्रदेशमध्ये आहेस, लखनौमध्ये तू आता आहेस, कशा पद्धतीने मतमोजणीची तयारी सुरू झालेली आहे आणि कल कधीपर्यंत हाती येते? प्राजक्ता, आता आम्ही लखनौ कॅन्टोन्मेंट या परिसरामध्ये आहोत आणि इथून अगदी थोड्या अंतरावरती मतमोजणी सुरू होणार आहे। पण सकाळी लखनौमधलं वातावरण जे आहे ते काल या ठिकाणी भरपूर पाऊस झाला आहे आणि उमेदवारांची धाकधूक जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे। थोड्याच वेळापूर्वी स्वाती सिंग ज्या भाजपच्या उमेदवार आहेत त्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन आल्या। त्याच्यानंतर रीटा बहुगुणा जोशी या ज्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत आणि आता नुकतंच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। तर या सगळे जे आहेत सध्या सगळ्या उमेदवारांचं मंदिर दर्शन सुरू आहे, कारण देवाकडे साकडं मागणं जे आहे, मतदारांचा कौल जो आहे तो खरं तर मतपेटीत बंद झालेला आहेच, पण तो आपल्या बाजूने लागावा यासाठी सकाळी सगळ्या उमेदवारांची सध्या मंदिरवारी सुरू आहे। ही निवडणूक जी आहे ती खरं तर मोदींसाठी एक प्रकारे मिड टर्म परीक्षा आहे, कारण बरोबर 2.5 वर्षानंतर 2019च्या निवडणुका होणार आहेत आणि त्यामुळं उत्तर प्रदेशचा कौल जो आहे तो देशासाठी फार महत्त्वाचा असणार आहे, विशेषतः भाजपसाठी, कारण हीच निवडणूक 2019चा टोन जो आहे तो सेट करणार आहे। दुसरीकडे अखिलेश आणि राहुल यांच्यासाठी देखील ही निवडणूक फार महत्त्वाची आहे, कारण या निवडणुकीमधून त्यांचं पक्षातलं स्थान जे आहे ते काय असणार हे ठरणार आहे। अखिलेश जर समजा ही निवडणूक हारली तर त्यांना समाजवादी पक्षावरती नियंत्रण ठेवणं फार अवघड जाणार आहे आणि तशीच कंडिशन जी आहे ती एक प्रकारे राहुल गांधींची देखील आहे, कारण राहुल गांधींच्या अध्यक्षपदासाठी 2012 पासून काँग्रेसचे नेते जे आहेत ते मुहूर्त शोधतायत आणि तो मुहूर्त या युपीच्या निकालानंतर तरी किमान सापडेल का याची सगळेजण वाट पाहतायत। थोड्या 8 वाजता मतदान मोजणीला सुरुवात होतीये आणि त्याच्यानंतर थोड्याच वेळात आपल्याला उत्तर प्रदेशचा जो कौल आहे तो लक्षात येईल। देशातलं सगळ्यात मोठं राज्य आहे, जवळपास 402 आमदार, 78 खासदार आणि दिल्लीचा जो रस्ता आहे तो लखनौच्या माध्यमातूनच जात असतो आणि त्यामुळं उत्तर प्रदेशचा नेमका कौल काय येतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल।